मुरलीधर मोहाळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। मुरलीधर मोहाळ हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले। मोहाळ आणि धंगेकरांची तक्रार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर रवींद्र धंगेकर यांचे मुरलीधर मोहाळ यांच्यावर वारंवार आरोप पाहायला मिळत आहेत। आज सुद्धा त्यांनी नवा आरोप केलाय आणि त्याचबरोबर उद्या नवीन ट्विट येईल असा इशारा दिला आहे। आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आता मोहाळ हे वर्षा निवासस्थानी म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि धंगेकरांची ते तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राजेश शिंदे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राजेश, काय सांगाल? मोहाळ सीएम यांच्या निवासस्थानी पोहोचलेत, काय माहिती आहे या भेटीविषयीची? केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादग्रस्त नाव किंवा त्यांच्यावर एकामागोमाग एक आरोपांच्या फैरी जे आहेत ते महायुतीतलाच त्यांचा जो युतीतला पक्ष आहे, मित्र पक्ष शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी लावून धरलेला आहे। सुरुवातीला तर त्यांनी जैन बोर्डिंग जागा विक्रीचं जे प्रकरण होतं त्यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप करत मुरलीधर मोहोळ यांच्यावरती आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या। त्यानंतर आज जो नवा आरोप केलेला होता की महापौर असताना मुरलीधर मोहोळ यांनी एका बिल्डरची गाडी वापरली होती आणि त्यानंतर आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार अशा प्रकारचा देखील त्यांनी इशारा दिला होता। आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवरती मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट केलं जातंय का असा प्रश्न जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं देखील उपस्थित केला होता। त्यांनी देखील त्यांची बाजू मांडत मीडियासमोर त्यांच्यावर आरोप जे आहेत ते पेटावून लावले होते आणि हे राजकारण केलं जातंय का असा प्रश्न होता। त्यानंतर शिवसेनेचे जे प्रमुख आहेत, पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी देखील समज दिली होती। शिवसेनेने भूमिका घेतली होती की जर मुरलीधर मोहोळांवरती कारवाई करायची तर जे ठाण्यामध्ये गणेश नाईक आहेत ते ज्या प्रकारे कुरघोडी करतात तर त्यांच्या बाबतीत वेगळा न्याय का असा। बरोबर आहे राजेश, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।